विदर्भ में कांग्रेस की पकड़ मजबूत है। ऐसे में विदर्भ की 62 सीटों में से 45 से 50 सीटों पर कांग्रेस अपने उम्मीदवारों को खड़ा करेगी। ये संकेत कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार ने दिया है। रविवार को नागपुर में बोलते हुए वडेट्टीवार ने साफ किया कि विदर्भ की अधिकांश सीटों पर कांग्रेस ने दावा किया है, लेकिन तीनों पार्टियों के समन्वय से ही अंतिम फैसला लिया जाएगा। नाही, विदर्भामध्ये काँग्रेस मजबूत आहे दोन पक्षाच्या तुलनेमध्ये आणि दोनही पक्षाचे लोक ते पक्ष सोडून गेलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या मतांचं काही प्रमाणात का असेना थोडासा त्यांना शेडबॅक तो आहे। अशा स्थितीमध्ये विदर्भामध्ये अधिकाधिक जागा जर काँग्रेस लढली तर सत्तेचा मार्ग सोपा होईल आणि महाविकास आघाडीला सत्ता मिळण्यामध्ये फार अडचणी येणार नाहीत, कारण विदर्भातूनच मुंबईच्या विधानभवनाचा मार्ग जाईल। म्हणून विदर्भाला काँग्रेसला अधिकाधिक जागा लढवण्यासाठी आम्ही मित्रपक्षांना सांगितलेलं आहे, आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे आणि मला वाटतं की काँग्रेसनी किमान एक 45 जागा लढाव्यात असा सर्वांचा सूर आहे। 45-50 जागापर्यंत लढाव्या आणि त्यांनी अधिकाधिक जागा आमच्या वाट्याला द्याव्या। इतर भागातल्या जागा त्यांनी थोडे जास्त घ्याव्यात, विदर्भात झुकतं माप द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे। दावा करणं आणि आघाडीमध्ये चर्चेतून मार्ग काढणं हा वेगळा भाग आहे। प्रत्येक पक्ष 288चा दावा करतो म्हणजे आघाडी होणार का? असं होऊ शकत नाही। आम्ही बैठकीमध्ये जे काही निर्णय घेऊ आघाडी म्हणून, आमच्या बैठकीमध्ये तीनही पक्षाचे आम्ही लोक ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस कोणती जागा कोणाला द्यायची किंवा सोडायची ही चर्चेअंती ठरत असते। त्यामुळे 6 जागेवर दावा केला किंवा मुंबईमध्ये शिवसेनेने 36 जागेवर दावा केला म्हणजे 36 जागा शिवसेना लढवते असा अर्थ होत नाही। चर्चेमध्ये ज्या जागा ज्यांच्या वाट्याला जातील त्या जागा ते लढतील।